हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। संजू बाबा, पाहिलं मी तुला. कार्यक्रमाचा अध्यक्ष मी आहे आणि अध्यक्ष या नात्याने माझी विनंती असणार आहे की लांडे साहेब तुम्ही सगळे शेवटी बोलावं. सगळ्यांची भाषणं इथं झालेली आहेत आणि प्रत्येकाचे मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. मला काय तुमच्याशी वेगळं बोलायचं असं अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का पाहिजे हे देवका मोरेंच्या प्रवेशानंतरच आता अख्ख्या समाजाने ओळखलेलं आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आदरणीय विलासराव लांडे साहेब, शरदराव लेंडे साहेब, ज्यांना खरं मार्गदर्शन करायची संधी दिली पाहिजे होती पण उशीर झाल्यामुळे मिळू शकते नाही. आदरणीय जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तुषारभाऊ थोरात, देवरामजी मुंडे साहेब, दादाभाऊ पगार साहेब आणि सर्वच मान्यवर, इथे उपस्थित अनेक गावातून आलेली सर्व प्रमुख मंडळी, बंधू भगिनी. लांडे साहेब खटकळे गावामध्ये मी अनेक वेळा आलो, पिनके साहेबांबरोबर आलो, लेंडे साहेबांबरोबर आलो, नांगरे गुरुजींबरोबर आले, पण या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा भव्य मेळावा आजपर्यंत कधी पाहिला नाही. तो आज फक्त मी इथं पाहिला. अर्थातच परिसरातले लोक मंडळी इथं आलेली आहेत, पण महाराज आजच्या कार्यक्रमाला एक वेगळी किनार आहे. ती म्हणजे या गावचे सरपंच शकुंतलाताई मोरे, त्यांचे यजमान जे शासकीय सेवेमध्ये कार्यरत होते, समाजामध्ये काम करत असताना नेतृत्व वेगळे वेगळे असतात. काही नेते नुसते भाषण करतात, पण माईक समोर न येणारा माणूस त्यांच्या भाषणातून आपलं कळालं. भाषणाची कधी सवय नाही, भाषण करायला त्यांना कधी आवडत पण नाही, पण ग्राउंड लेवलला कृतीतून समाज कशा पद्धतीने पुढे न्यायचा ही देवका मोरेंची अत्यंत खूप मोठी हातोटी आहे. असा एक माणूस त्यांनी ओळखलं की मी ज्या पक्षात काम करतोय तो पक्ष आपल्या समाजाला रसा तळाला नेल्याशिवाय राहणार नाही. तो पक्ष समाजाला वेटीस धरून कायम समाजाचा उपयोग घेऊन परत समाजाला लाथ मारून पुढे जाणारा पक्ष आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणून त्यांनी तो पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. 3 तारखेला तसं त्यांनी फेब्रुवारीच्या अजितदादांच्या समोर प्रवेश केला, पण त्यांची सातत्याने इच्छा होती की माझा प्रवेशाचा कार्यक्रम माझ्या गावात झाला पाहिजे. लांडे साहेब आले पाहिजे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आले पाहिजे. काही कारणास्तव अध्यक्ष येऊ शकले नाही, पण त्यांनी माझ्याकडे निरोप पाठवलेला. पण शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे प्रवेश केलेला आहे ते देवका मोरे साहेब एकटे नाहीत. या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, त्यांनी शिवसेना सोडली आणि प्रगतीचा मार्ग धरला, म्हणजे राष्ट्रवादीचा मार्ग धरला. त्यानंतर नवी मुंबईचे जे शिल्पकार आहेत गणेश नाईक साहेब, त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी सुद्धा प्रगतीचा मार्ग धरला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मार्ग धरला. अनेक असे नेते महाराष्ट्राच्या पटलावर आपण पाहिलेले आहेत. या तालुक्यामध्ये काही लोक असे, त्यांचे मी नाव घेईन. पंचायत समितीचे माजी सभापती दीपक आवटी साहेब, शिवसेना सोडली, प्रगतीचा मार्ग धरला, राष्ट्रवादीचा मार्ग धरला. अजूनही त्याच तोलामोलाचं त्याच मानाचे पद पक्षाच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून त्यांना ते प्राप्त झाले. माऊली शेठ कुऱ्हाडी, त्यांनी शिवसेना सोडली, राष्ट्रवादीचा मार्ग धरला. त्यांचे मिसेस आता या तालुक्यातले मोठं गाव म्हणजे आळे गावचे जे सरपंच आहे आणि समाजामध्ये आदर्श स्थान आहे. मग अनेकांनी प्रगतीचे मार्ग धरले,
मग आपण तरी कशाला मागे राहायचं असा विचार देवका मोरे साहेबांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांनी पण आज प्रगतीचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोरे साहेबांनी आज प्रवेश केलाय. मी त्यांचं तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. पक्षामध्ये निश्चितच एक आदराचं एक मानाचं स्थान देवका मोरे साहेबांसाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये या आदिवासी विभागामध्ये राहणारच आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जे नेते आहेत या परिसरातले त्यांचा आणि मोरेंचा समोरासमोर संघर्ष झाला. युवराज सांगडे असतील, देवराव मुंडे असेल, नागरी गुरुजी आहेत, हरिमामा आहे, चंद्र शिंगाडे इथे आलेले आहेत, आमचे चंद्र तळपे आहेत, बुधजी तळपे आहेत. आपण राष्ट्रवादी ते शिवसेना संघर्ष नवले साहेब होणार आता ते आपल्यात आले. थोडी कटुता असणं स्वाभाविक आहे. ज्यांच्याबरोबर मी काय लढलो त्यांना तुम्ही इकडे घेत. अशा प्रत्येक व्यक्तीची आम्ही समजूत काढली आहे. शेवटी कुटुंब मोठं करायचंय आणि एका विचाराने पुढे जात असताना ताकदीच्या माणसांना सामावून घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आपल्या पक्षाची आहे आणि म्हणून मोरे साहेबांचं स्वागत करत असताना पुढच्या कालावधीमध्ये पण त्यांना अपमानाची वागणूक किंवा चूक झाली माझी मी या पक्षात आलो किंवा कुठेतरी नेत्याने खिजवीत राहायचं अशा प्रकारची भावना माझ्याकडून किंवा आपल्या कोणाकडून होणार नाही याची खबरदारी मात्र आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. दुसरे आहेत अशोकराव बोचरे हडसरचे. दिनकरराव हडसर गाव कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे राहिलं. माझा तर दावा आहे तुमच्या या उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला पंचायत समितीचा उमेदवार पाडला. अशोकराव चाकणला कार्यरत होते. शिव झुंजार, रणू झुंजार या संस्थेमध्ये त्यांनी आर्थिक तरुण जोडले. पण अचानक आल्यामुळे नंतर आम्हाला पक्षाला थोडासा नाईलाज झाला. ठीक आहे, काय चुका आमच्या झाल्या काय तुमच्या झाला, पण ते सगळं समोरून आपल्याला मोठ्या विचाराने पुढे जायचे. पण ते कुठं दुसऱ्या घरात गेले नाही किंवा दुसऱ्या घरातून आपल्याकडे आले नाही. ते आपल्या घरातच होते, फक्त त्यांनी आता खोली बदललेली आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आपली आघाडी आहे. काही आपल्यातली मंडळी ते दुसऱ्या खोलीत गेले नाही, पलीकडच्या काँग्रेस पक्षामध्ये गेलेत की नाही ते पण आपल्यावर येणार आहे. आणि पुढे चालत असताना या देशाला महाराष्ट्राला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही अशी काही मंडळीने ओळखली आहेत. म्हणून आपल्याला पुढे एकत्रित वाटचाल करायची. तिसरे जे आमचे सहकारी आहेत बाळासाहेब पवार, ते कुठल्या पक्षात आहेत त्यांनाच नेमकी सांगतायत. आधी म्हणजे जीव तोडून आम्ही मनसेचं काम केलं. नंतर आपला माणूस आपली आघाडी. बाळासाहेब भेटला का म्हणणारा पक्ष कुठला तुझं मलाच माहित. त्यांचा नेता स्वार्थाने बरबटलेला आहे. स्वतःचा स्वार्थ भागला दुसरा कोणाचा विचार करायचा नाही हे जेव्हा बाळासाहेबांनी ओळखलं तेव्हा मात्र ते म्हटले की आपल्याला जर समाजाचा आणि तरुणांचं जर ध्येय पुढे गाठायचं असेल, रोजगाराच्या माध्यमातून जर माणसं मोठं करायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वल्लभशेठ बेनके साहेब अतुल बेनकेशिवाय पर्याय नाही. म्हणून माझ्या मैत्रीच्या खातर त्यांनी इथं प्रवेश केलेला आहे. अहो आम्ही सगळी मंडळी पवार साहेबांच्या मागे आहे, म्हणजे पवारांच्याच मागे आहे. मग कशाला इथे पवार काही बाजूला राहायची हे बी बरोबर आपल्या घ्या. पण बाळासाहेब एकदम तळमळीचा कार्यकर्ता आहे. एकदा शब्द दिला, एकदा जीव ओतला, मग काही झालं तरी चालत, पण तळमळते तन मन धनाने पण चांगल्या पद्धतीने कार्यरत असणारा एक तरुण कार्यकर्ता आहे. एवढी मोठी संघटनेची ताकद आपल्या असताना सुद्धा ते एकट्या दुकट्याने आपल्याला जेरी सांडलं. पण असं ज्यांच्यासाठी केलं त्यांना त्यांची किंमत नाही राहिली. तर अशा प्रकारे खरोखरच जो एखादा भुलला आणि नंतर परत आला त्याला सामावून घेऊन पुढे चालणारी आपली जी कुटुंबाची पद्धत असते तशीच आमच्या शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादांची, बेनके साहेबांची, पिचड साहेबांची विचारधारा आहे. या सगळ्या मंडळींना
इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चित प्रकारे सन्मानाची वागणूक दिली जाईल एवढं या निमित्ताने सांगतो. बऱ्याचशा गोष्टींचा इथं उल्लेख झाला तर मी परत करणार नाही, पण विशेषतः आदिवासी विभागासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बेनके साहेब आणि पिचड साहेबांनी जे पाऊल उचलले तेच मला पुढे उचलत आहे. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपला एक वाटा निर्माण करून दिला, पण त्याच्यात घुसखोरी होत आहे. बोगस आदिवासीचा समाविष्ट या सरकार करत आहे. आदिवासी समाजाचे लाड आता बस झाले असं आत्ताचं सरकार म्हणतंय. प्रकल्प कार्यालयातून तुमच्या ज्या योजना होत्या त्याला कात्री लागलेली आहे, हे आम्हाला मान्य नाही. आदिवासी समाजाला हा वेगळा वाटा जो दिलाय तो त्यांना भेटलाच पाहिजे. डीबीटीचा प्रश्न आहे, भात पीक जळाली, आदिवासी भाग आपल्या दुष्काळात आला नाही, तालुका पर्यटन घोषित झाला. रांडे साहेब, पर्यटन घोषित झाला का नाही? किती पैसे आले? महाराष्ट्र सरकारने जुन्नर तालुका पर्यटन घोषित केला, किती पैसे आले? नुसती घोषणा केली, पैसेच नाही. बरं, पर्यटन तालुका कोणाच्या जीवावर आहे? आदिवासी विभागाच्या जीवावर आहे का नाही? मग आदिवासी विभागच जर आपला दुष्काळाच्या यादीत नाही, सगळ्यात जास्त तीव्रता दुष्काळाचीच आहे. माझ्या मनामध्ये भीती आहे की जुन्नर तालुक्याचं दुष्काळाचं पर्यटन न व्हावं. लोक बघायला येतील, काय बघायला येतील? अरे इथले दुष्काळ पडल्यावर का ती लोक कशी जगतात बघा, तर तडफडून मिली त्याचं पर्यटन बघायला येत. यांची भात पिकं लावली, यांना घरात खायला काय नाही. मग काय केलं? यांनी दरदरा करायला सुरुवात केली की खाली कामाला जायला लागली, दुसऱ्याच्या घरात घुसायला लागली. हे दिवस पाहिजे का आपल्याला? अहो, निसर्गामध्ये माझा माणूस जो राहतो, निसर्गाची जपणूक करतो, पावसामध्ये धोधो पावसामध्ये राहतो, उन्हात रखरखीत उन्हात राहतो, तरी सुद्धा निसर्गाची जपणूक करतो, तो खऱ्या अर्थाने माझ्या भारताचा पहिला नागरिक जर कोण असेल तर तो आदिवासी बांधव आहे. म्हणून त्यांची जपणूक केलीच पाहिजे. जगाचं जागतिक तापमान वाढते, निसर्गाची कत्तल नाही झाली पाहिजे. झाडं लावा. अहो, हे आधीपासून माझे आदिवासी बांधव करत आहेत, त्यांची जपणूक आपण केलीच पाहिजे. या भावनेने एखाद्या सरकार जर काम करत नसेल आणि त्याच्या मागे जर आपण बोंबलं जात असेल तर ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं हे सगळे म्हणून निवडलं, म्हणून ती इकडे पडकळीची योजना होती, पहिली होती का नाही? पडकळीची योजनेने बऱ्याच जणांनी लाभ घेतला, ती नंतर बंद केली. पाहिजे का नाही ती योजना? पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारने केली आणि त्यांच्या वावर आपण चांगली केली. आता ती योजना बंद केली. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आली तर पहिली योजना कुठली चालू करा, तर माझी सातत्याने मागणी असणारे पडकळीची योजना आदिवासी विभागात पहिली चालू करा. खावटीची योजना आहे ती बंद झाली. प्रकल्प कार्यालयातून प्रत्येक कुटुंबामध्ये खावटीच्या माध्यमातून काही ना काही अनुदान यायचं, काही ना काही वस्तू यायचे, काही ना काही साहित्य यायचे, ती बंद झाली. ती आपल्याला परत चालू करायची. आपल्या गावच्या बऱ्याचशा मागण्या इथं माझ्याकडे पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शंकराच्या मंदिर आहे, ग्राम सचिवालय आहेत, अनेक काम आहेत. पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 कामाच्या घोषणा मी इथं करत आहेत आणि ते निश्चितच देवका मोरे साहेब आणि सरपंच शकुंतला मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही भेट असणार आहे. ते म्हणजे शंकराच्या मंदिराचं जे आम्ही भूमिपूजन केलेलं आहे तो सभा मंडप येत्या काळात आम्ही लवकरच पूर्ण करून देणार. ग्राम सचिवालयाची इमारत जे तुमची बांधायची आहे त्याला आता 5 मार्चला आचारसंहिता लागू होणार आहे. त्याच्या आत काय करता आलं तर बघू, पण निश्चितच माझ्या आमदारकीच्या आत हे ग्राम सचिवालयाचा निधी इथं पडला जाईल एवढं मी तुमच्या समोर घ्यायचं. पाणी पुरवठ्याचं काम आहे, सांस्कृतिक भवन पाहिजे, ही सगळी कामं, रस्त्याचा मेन रोड पासून रस्ता पाहिजे, या सगळ्या कामांसाठी
टप्प्याटप्प्याने मंजुरी दिली जाईल. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या 2 कामांचे मी इथं सांगू इच्छितो. त्याचबरोबर नागरिक गुरुजींनी जी मागणी केली या पदाच्या वाटपासाठी मी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग पवार साहेब, तालुका कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष तुषारभाऊ थोरात यांच्यावर चर्चा करून या पदावर आम्ही मान्यता देत आहोत. 6 तारखेला जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर येणार आहेत. त्यांच्या हस्ते त्यांचे पत्र आम्ही यांना देऊ. मी माननीय श्री देवका नारायण मोरे यांची जुन्नर तालुक्याच्या संघटनेच्या एका प्रमुख पदावर म्हणजेच तालुका संघटकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे असं मी इथे जाहीर करतो. त्याचबरोबर श्री अशोक बोचे यांची जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे असे मी आमचे युवक अध्यक्ष सुरेशभाई वाघगे आहे ना, मान्यता आहे ना, त्यांच्या परवानगीने आम्ही ती नियुक्ती जाहीर करतो. त्याचबरोबर श्री बाळासाहेब पवार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटकपदी त्यांची मी आज इथं नियुक्ती जाहीर करत आहे. ज्यांना जी पदं आपण इथं प्रदान केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि संघटनेमध्ये अधिक लोकांमध्ये भर पडावी याच्यासाठी त्यांनी कार्यरत राहावं अशी मी त्यांना विनंती करत आहोत. या विभागामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आपण निवडणुका इथं पाहिल्या. निश्चितच देवका मोरे जर नसते तर मला वाटते भाऊ देवाडे हा पडला नसता. जर अशोक बोचरे जर उभे नसते तर निलेश रावते निवडून आला असता. आणि चंद्रकांत कागडाकडे पुढे इकडे पुढे लांडे साहेब हे माणूस आता तुमच्यावर फिरतो तर आपलाच माणूस आहे, राष्ट्रवादीचा आहे. पण तो जर उभा नसता तर हा ललित जोशी निवडून आला असता. पण आता ही तिन्ही माणसं आपल्या बरोबर आहे की नाही? तिन्ही माणसं आपल्याबरोबर आहे तर आता कुकडणार आणि मिंदरची काळजी राहिली का? आमच्याकडे अजून एक माणूस अन्याय झाला रोहिदास आप्पा लावली, तर आता आप्पा पण आपल्याबरोबर आहे म्हणून आता काळजी करायची नाही. गंगाधरामध्ये 2 गट आहेत, एक चंद्र तळते आणि दुसरा दोघ येत आहेत. हा ओरिजिनल आहे पण आता दुसरी जे आले त्यांनाही सामान भरपूर गावात मतदार कमी नाही झालं काय, नाही तर आहे तो नंबर तुम्ही असं नको आहे. तुम्हाला काय लागेल ते सांगा. शेवटी गंगाधराचं धरण बेनके साहेबांनी एकट्या दुधाची तळपेसाठी नाही बांधलं, ते एकट्या चंद्र तळपेसाठी नाही बांधलं. त्या धरणाचा फायदा अख्ख्या गावाला झाला, खालच्या गावाला झाला. उच्चील धरणावर जो ताण यायचा तो त्याला मदत झाली. अनेक कामं आपण केली. पण अशा माध्यमातून आपण पुढची वाटचाल करत असताना सर्वांनी सतर्क राहून कार्य करावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. अनेकांनी भाषणे केली, संभाव्य उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार. जरी घोषणा झाली नसली तरी आम्हाला नेत्यांनी सांगितले की जो उमेदवार आहे त्याच्या कानात आम्ही सांगितले आणि त्यांच्या कानात सांगितले ही मला पक्की खबर आहे. म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता अध्यक्ष त्यांचा आदेश आहे मला की त्यांच्या आदेशाच्या व्यतिरिक्त मी काहीतरी घोषणा करणं हे पण चुकीचं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या व्यासपीठावर उपस्थित आहेत लोकसभेचे, त्याला तुम्ही सर्वांनी मतदान करावं अशीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ज्यांना आम्ही मोठं केलं, ज्यांना देवका मोरेंनी साथ दिली ते पण लांडेच होते, पण हे लांडे कसे नाही, ही लांडे निष्ठावंत लांडे आहे. आमची भावकी आमची भावकी 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 म्हणून मी तुमचा 4था मुलगा आहे म्हणून बेनके साहेबांकडून तिकीटही घेतलं, पदही घेतलं, सगळं झालं. पण भावकी राष्ट्रवादीतून गेली काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून गेली शिवसेनेमध्ये. पण भावकी बरोबर आता आम्ही कायमची काडीमोड केली आहे. पुन्हा कधीही भावकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थान नाही एवढं मात्र मी निश्चित या प्रकारे सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आणि त्याचबरोबर आपल्या देशावर जो हल्ला झाला पुलवाम्याला, अनेक जवान शहीद झाले, त्या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि भारतीय वायुसेनेने जो हमला परत त्यांच्यावर केला पाकिस्तानवर, त्या वायुसेनेचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.